तर बघा मैत्रिणींनो, मी इथे प्रिन्सेस कटचे हे दोन्ही बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घेतलेला आहे. आणि बघा समोरचा जो गळा आहे तो मी ते व्ही गळा शिवलेला आहे. तर आता बघा हे जे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे तर ते आता बघा जे जॉईन कसं करायचं. तर बघा हे जे ब्लाऊज आहे ते प्रिन्सेस कटचं आहे. तर बघा आता इथे जे बघा मी एक साईडचे प्रिन्सेस कटचा भाग घेतलेला आहे आणि ते बघा याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तर एक साईड आपल्याला बघा जी खालची साईड आहे ती सरळ साईडने ठेवायची आहे आणि वरच्या उलट्या साईडने बघा आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. आणि जो वरचा साईड आहे तो अजिबात वळायचा नाही आहे. तर अशा प्रकारे दोन्ही भाग व्यवस्थित पकडून बघा अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा मी ते शिलाई केलेली आहे. तर बघा आपलं जे बघा इथे पफ छान आलेला आहे आणि फुगासुद्धा आलेला आहे. म्हणजे जी प्रिन्स आहे तर ती अजिबात आपल्याला सपाट दिसणार नाही. तर ती मस्त अशी फिटिंगला सुद्धा बसणार आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडची बघा इथे आपल्याला ही खालच्या साईडने लावायची आहे. म्हणजे इथे कमरेच्या भागाची जी साईड आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे हे खालच्या दुसऱ्या साईडची पण इथे प्रिन्स कटची जो भाग आहे तो लावून घ्यायचा आहे. तर ते बघा अशा प्रकारे बघा अगदी कमी वेळेत हे बघा इथे लावून होत आहे. आणि इथे बघा कुठल्याच प्रकारचं इथे ओढातोड करायची नाही आहे, जेणेकरून आपले दोन्ही भाग व्यवस्थित लागले जाणार आहे. तर बघा इथे पण छान असा पफ आलेला आहे आणि इथे ही पण सुद्धा भाग एकदम सपाट झालेला नाही आहे. तर दोन्ही भाग इथे जोडून झालेला आहे. त्यानंतर इथे बघा आता खालच्या साईडने इथे कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे बघा दोन्ही जे भाग आहे आणि मधोमध इथे हुक्स आणि आयपट्टी जोडायची आहे. तर मी इथे सर्वात आधी खालची जी कंबरपट्टी आहे ती लावून घेणार आहे. तर बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. तर मी इथे बघा इथे 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि इथे अशा प्रकारे इथे लावून घेत आहे. तर बघा ही जी कमरपट्टी लावण्यासाठी बघा मी सरळ भागामध्ये ही लावणार आहे. म्हणजे इथे जो आपला मेन जे ब्लाऊजचा आहे तो सरळ भाग ठेवायचा आहे आणि वरच्या साईडने आपल्याला ती पट्टी लावून घ्यायची आहे. आणि इथे बघा थोडा बघा इथे कमी जास्त जर कापड असेल तर तो आतमध्ये दाबून घ्यायचा आहे आणि सरळ अशी शिलाई करून घ्यायची आहे. आणि बघा वरून प्रेस शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे. आणि बघा मैत्रिणींनो, याची पट्टी मी लावणार आहे तर त्याला मी इथे मग नंतर कच्ची शिलाई करून हात शिलाई करणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, जर ब्लाऊज आपल्याला फिटिंगचं व्यवस्थित शिवायचं असेल आणि बघा अशा छोट्या छोट्या काही टिप्स आणि ट्रिक्स जर वापरल्या आपण तर आपलं जे ब्लाऊजचं जे कस्टमरचे जे ब्लाऊज आहे ते अजिबात बिघडणार नाही. आणि ते बघा फिटिंगला सुद्धा छान बसणार आहे आणि जेणेकरून आपला जो कस्टमर आपल्याकडे येणार आहे. तर हे जे बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे 42 इंच साईजचं प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे. तर मी इथे बघा हे मी कस्टमरचंच ब्लाऊज ते शिवत आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी एक साईडने बघा वरून शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे. आता आपल्याला पूर्ण फोल्ड करून घ्यायची आहे आणि ते एक कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे इथे सर्वात मोठी टिप्स करून घ्यायची आहे. आणि बघा ही शिलाई तुरपाई केल्यानंतर उसवून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या जी ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसणार आहे. तर बघा ती सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी मी इथे पट्टी लावून घेतलेली आहे. आता ही पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला बघा इथे काय करायचं आहे, हे जे दोन्ही भाग आहे ते एक मधोमध घ्यायचे आहे. म्हणजे इथे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि जो मधोमध मी इथे बघा गळ्याचा आकार इथे व्ही शिवलेला आहे तर इथे मधोमध इथे आपल्याला काय करायचं आहे ते कापून घ्यायचं आहे आणि हुक आणि आयपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा इथे व्ही गळा इथे घेतलेला तर आपल्याला बरोबर ते मधोमध करायचं आहे. आणि इथे आपल्याला इथे 2 भाग वेगळे करून घ्यायचे आहे. आता हे 2 भाग वेगळे झाल्यानंतर बघा इथे एका साईडला हुक्स पट्टी आणि दुसऱ्या साईडला आळपट्टी लावून घ्यायची आहे. तर आपल्याला बघा इथे दोन्ही हे व्यवस्थित एकसारखे यायला हवे आहे. तर बघा मैत्रिणींनो, दोन्ही कट झालेले आहे. आता मी इथे बघा हे हुक साईडचा भाग आहे
तर हुक पट्टी बघा कशी लावायची. तर हुक पट्टी लावण्यासाठी आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे ते सरळ साईडने घ्यायचं आहे. आणि बघा हुक पट्टीसाठी मी इथे 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि इथे बघा वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून आपण जे वरच्या साईडचं बघा मी इथे व्ही गळा शिवलेला आहे, तर तो व्ही गळा ऑलरेडी मी इथे पूर्ण शिवलेला आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला ही जी पट्टी आहे ती वरच्या साईडने पण दुमटून घ्यायची आहे. आणि इथे पण आपल्याला थोडी मोठी टिप्स करून इथे पण तुरपाई करायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे बघा इथे हुक्स पट्टी लावायची आहे. आता इथे वरून मी इथे फोल्ड करून घेत आहे आणि आपल्याला छोटी इथे फोल्ड करून घ्यायची आहे. आणि हे सर्व आपल्याला नंतर दुमटून घ्यायची आहे आणि कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा हुक पट्टी जेव्हा आपण लावतो ते आपल्याला बघा मेन फॅब्रिकचा सरळ साईडच घ्यायचं आहे, जेणेकरून जी हुक पट्टी जी मास्तरची जी आपण पट्टी घेतो हुक्स पट्टीसाठी ते आतमध्ये पूर्ण दबला जाणार आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे हुक पट्टी लावून झालेली आहे. त्यानंतर इथे बघा आळपट्टी लावण्यासाठी आपल्याला जो जो कापड आहे तो अस्ताच्या साईडने वर घ्यायचा आहे. म्हणजे उलट्या साईडने आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. म्हणजे मेन फॅब्रिक आपल्याला खाली करायचं आहे आणि वरच्या साईडने अस्तरच्या साईडने आपल्याला ती लावून घ्यायची आहे. तर इथे ही जी पट्टी आहे मी इथे 2 इंचची घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एक वरची शिलाई करून घ्यायची आहे. आणि बघा जो वरचा उरलेला कापड आहे तो कट करून इथे फोल्ड करून घ्यायची आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने मी इथे बघा 6 ते 7 तिथे मी जे आळपट्टीचे घर इथे करून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे बघा हे जे अस्तरची पट्टी आहे ती घेतलेली आहे. तुम्हाला जर मेन फॅब्रिकची पट्टी जर घ्यायची असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण इथे मी अस्तरच्याच पट्टीचा वापर केलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे बघा हा दुसरा म्हणजे मी इथे फोल्ड करून घेतलेले. आता आपल्याला इथे आळ करून घ्यायची आहे. तर आळ करण्यासाठी मी इथे बघा इथे 6 ते 7 आळीचे घरं करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला 6 ते 7 हुका लावून घ्यायची आहे. तर इथे बघा आपल्याला 1.5 इंचावर बघा 1.5 इंचापेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे. तर आपल्याला 1.5 इंचावर प्रत्येक आळ करून घ्यायचं आहे. तर मी इथे बघा अशा प्रकारे पावडीच्या साहाय्याने आळ करून घेत आहे. आणि वरच्या साईडने बघा मी इथे कापड फोल्ड करून घेतलेला आहे. आणि इथे बघा आता हे जे आळचे घरं करण्यासाठी पावडीचा उपयोग करायचा आहे. आणि आपल्याला बरोबर व्यवस्थित अशा प्रकारे बघा प्रत्येक आळ करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा ही जी मशीनची आळ आहे ती छान होते आणि फिनिशिंगसुद्धा छान येतं, म्हणून मी इथे ब्लाऊजला मशीनची आळ करते. जर तुम्हाला हाताची आळ करायची असेल तर तुम्ही कस्टमरने जर हाताची आळ सांगितले असेल तर आपल्याला हात शिलाईने सुद्धा आळ करता येतं. तर इथे मी इथे बघा मशीनचंच आळ करत आहे. तर बघा इथे 6 ते 7 आळ मी इथे करून घेतलेले आहे. तर बघा आता ही जी ब्लाऊजची लांबी आहे ती 16 इंच आहे, म्हणून मी इथे 6 ते 7 आळ इथे करून घेतलेले आहे. तर जवळपास इथे 7 आळे झालेले आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे अगदी जवळजवळ असे हे आळ मी इथे करून घेतलेले आहे. तर बघा आपले हुक्स आणि आळपट्टी लावून झालेली आहे. तर बघा मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने मस्त असं फिनिशिंग सहित इथे प्रिन्स कटचा समोरचा भाग इथे तयार झालेला आहे. आणि समोरचा गळा व्ही घेतलेला आहे. आणि बघा हे जो सपाट आहे अजिबात प्रिन्स कट अजिबात सपाट आलेली नाही आहे, तर फुगीर असा भाग तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की शिवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.